गडाच्या पडळकर नावाच्या तरुणाला फक्त दाखवण्यासाठी किंवा त्याला उचकवण्यासाठी हुसकवण्यासाठी एकटा जितुद्दीन आव्हाड त्याच्या अंगावरती आला होता. पडळकरांचं एकही केस वाकडं करू शकला नाही. पूर्ण महाराष्ट्र पेटला आणि पूर्ण महाराष्ट्रातील तरुणांनी याला फोन करून आयमाय काढली. पण याच जितेंद्र आव्हाडाला माहिती आहे की आता आपण एकटं या व्यक्तीशी खटू शकत नाही, आपण एकटं याला आपण काही बोलू शकत नाही, वाकडे करू शकत नाही. मग यानं दुसरा नवीन प्लॅन खेळला आणि तो प्लॅन म्हणजे जितुद्दीन आव्हाड 2.0. एका पडळकराला भिडण्यासाठी असल्या मोठ्या मोठ्या नेत्याला, मोठ्या मोठ्या पक्षातील खोट्या नेत्यांना किती पातळी सोडून नीच वागावं लागतंय हे डोळ्यानं बघून या ठिकाणी विजय हा पडळकर नावाच्या गोपी शेठचा वाटतोय आणि ह्या भाजप सरकारचा हिंदुत्ववादी सरकारचा वाटतोय. आणि जे काही आहेत ना, हे काय 4